हॅलो बीएससी नर्सिंग ॲस्पिरंट, हा व्हिडिओ सर्वांकरता खूपच महत्त्वाचा राहणार आहे. आपण डिस्कस करणार आहे आफ्टर कॅप राउंड रिझल्ट तुमची ॲडमिशन प्रोसेस काय राहते. तर बघा जीएनएम ॲडमिशन प्रोसेस 2025 सोबतच बीएससी नर्सिंग स्टुडंट करता सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. बिकॉज जीएनएम आणि बीएससी नर्सिंग जवळजवळ तुमची ॲडमिशन प्रोसेस आफ्टर कॅप राउंड रिझल्ट ही जवळपास सेमच आहे. तर दोघांकरता व्हिडिओ मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की वॉच करा. तुमचे सर्व डाऊट इथे क्लिअर होणार आहे. ए टू झेड प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. बघा आपण यामध्ये काय काय डिस्कस करणार आहोत. सर्वात अगोदर बघा आफ्टर कॅप राउंड रिझल्ट, जसं पण तुमचा कॅप राउंड 1, 2, 3, 4 जेवढे पण राऊंड होतील, कॅप राउंड रिझल्ट नंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हे सर्वात अगोदर कॉलेजला घेऊन जायचे आहेत. त्यानंतर बघा डीडी आणि चेक, तुम्हाला जी फीज असते कॉलेजची, गव्हर्नमेंट असो वा फिर प्रायव्हेट, ठीक आहे, तुम्हाला डीडी किंवा चेकनं त्याची फी भरावी लागते. सोबतच अलॉटमेंट लेटर, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट झालं आहे ते लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं असतं, ते पण सोबत लागतं. बघा SR फॉर्म, स्टेटस रिटेन्शन फॉर्म कोणाकोणाला लागणार आहे, तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म देऊन द्यायचा का कॉलेजला किंवा नाही द्यायचा, हे प्रोसेस मी सांगणार आहे. सोबतच बघा रूल्स, न्यू रूल्स असतात विद्यार्थी मित्रांनो. जर कोणी ॲडमिशन घेतली बीएससी नर्सिंग किंवा जीएनएमला आणि ॲडमिशन काढून टाकली तर तुम्हाला येथे काही पेनल्टी लागते, तुम्हाला जवळपास फीज भरावी लागते. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमचे प्रत्येक डाऊट क्लिअर होणार आहे आणि ते पण मराठी आणि सिंपल आणि साध्या भाषेमध्ये. सोबतच त्यानंतर आपण फीस पण डिस्कस करू की प्रत्येक कॉलेजची फी, गव्हर्नमेंट कॉलेजची फी, जीएनएम, एएनएम, बीएससी नर्सिंग कॉलेजची फी किती राहतं. सोबतच बघा चॉईस नॉट अवेलेबल, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे चॉईस नॉट अवेलेबल दिसलेलं आहे. कॅप राउंडचा रिझल्ट लागल्यानंतर खूप सारे विद्यार्थी हा प्रॉब्लेम फेस करतील, म्हणजे त्यांना कोणतंच कॉलेज अलॉट होणार नाही. मोस्टली त्यांना काय करायचं आणि तुमच्याकरता पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. बिकॉज आफ्टर राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 जो पण राऊंड तुम्हाला ओव्हरऑल खेळायचा आहे किंवा खेळल्यानंतर तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर कोणतं कॉलेज अलॉट झालं त्यानंतर हीच प्रोसेस तुमची राहणार आहे. म्हणजे तुम्हाला पण हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आणि नेक्स्ट राऊंड तुमचा कधी होणार आहे हे पण आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात अगोदर बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज भेटून गेलं असेल, कोणाला बीएससी नर्सिंगचं मिळालं असेल तर कोणाला जीएनएमचं मिळालं असेल. मोस्टली हा जीएनएमचा ओव्हरऑल व्हिडिओ आहे, बट बीएससी नर्सिंगवाल्यांकरता खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. सेम प्रोसिजर राहते म्हणून दोघांना पण हा व्हिडिओ पाहायचा. बघा जीएनएममध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माझी जी काउन्सिलिंग परचेस केलेली आहे पेड काउन्सिलिंग, त्यामध्ये मोस्टली जवळपास 90% विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्येच ओव्हरऑल सीट अलॉट झालेला आहे गव्हर्नमेंट. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा मी ओव्हरऑल स्टेटस पण लावलेला आहे आणि यूट्यूबवर पण मी पोस्ट टाकलेली आहे, तुम्ही एक वेळेस चेक करून घ्याल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला कोणतं जरी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं असेल, जीएनएमचं मिळो अथवा बीएससी नर्सिंगचं, कमेंट नक्की कराल. ठीक आहे, नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट आपण लास्टला पाहू चॉईस नॉट अवेलेबल या स्टुडंटना काय करायचं आहे. यांच्याकरता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. सो व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याला लास्टपर्यंत बघायचा. आता बघा सर्वात अगोदर तुमचा रिझल्ट लागल्यानंतर, कॅप राउंडचा रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस काय आहे, तुम्हाला कशाप्रकारे ॲडमिशन घ्यावी लागणार आहे, तर आपण पूर्ण येथे ऑफिशियल पाहून घेणार आहोत. बघा तुम्हाला एक इथे डेट दिसत असेल फिजिकल जॉईनिंगची. ही जर डेट मिस केली विद्यार्थी मित्रांनो तुमची ॲडमिशन होणार नाही. या तारखेच्या अंदर म्हणजे बघा 8 तारखेपासून जवळपास तुम्हाला 13 तारखेपर्यंत ही पूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. ठीक आहे, मोस्टली एक दिवस जरी तुम्ही कॉलेजला दिला तरी एका दिवसात तुमची प्रोसेस पूर्ण होते, बट तुम्हाला जाणे येणे आणि सोबतच डीडी चेक हे सर्व डॉक्युमेंट सोबत तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. बघा सर्व मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ए टू झेड सांगणार आहे, डोंट वरी. परंतु हे लक्षात असू द्या या तारखेनंतर कोणतीच तारीख एक्सटेंड होत नाही. म्हणजे बघा 8, 9, 10, 11 आणि 12 जवळपास 8 ते 9 या तारखेच्या अगोदर तुम्ही कॉलेजला व्हिजिट देऊन या किंवा मोस्टली 13 तारखेच्या अगोदर जा. ठीक आहे, 13 तारखेला नका जाऊ कारण तुमचं काम होईल नाही होईल. ठीक आहे, नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट आपण इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन पाहूया. आता या विद्यार्थ्यांना ज्यांना पण कॉलेज मिळालेलं आहे, मोस्टली बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांचं पण असंच राहणार आहे आणि एएनएम जीएनएमचं पण असंच आहे. आपण जीएनएमचं ऑफिशियल डिस्कस करत आहोत. बघा कॅन्डिडेट शुड व्हेरीफाय द फी स्ट्रक्चर ऑफ इन द इन्फॉर्मेशन ब्राउचर बिफोर फिलिंग इन देअर चॉईसेस प्रेफरन्स. पहिलेच तुम्हाला ओव्हरऑल फीस पाहायची होती, डोंट वरी. आता पण तुम्ही चेक करू शकता आणि पुढे मी तुम्हाला फीसबद्दल पण सांगणार आहे की तुमची ॲक्युरेट फी किती आहे. ठीक आहे, नंतर बघा कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड इन सीट इन राऊंड 1 ऑर एनी सबसिक्वेंट कॅप राऊंड. बघा कोणता जरी कॅप राऊंड असला तुम्हाला सीट मिळालं. आता बघा अँड विश टू सीक बेटरमेंट, आणि तुम्हाला बेटरमेंट करायची आहे, मस्ट फर्स्ट रिपोर्ट टू द अलॉटेड कॉलेज अँड कंप्लीट द ॲडमिशन प्रोसेस. बघा तुम्हाला बेटरमेंट जर करायची आहे पुढचा कॅप राऊंड 2, 3, 4, 5. ठीक आहे, मोस्टली जो पण कॅप राऊंड तुम्हाला खेळायचा आहे नेक्स्ट, त्याकरता तुम्हाला काय करायचं, कॉलेजला व्हिजिट करायचं आहे. जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे त्याला व्हिजिट करायचंच आहे आणि कंपल्सरी आहे. नंतर बघा कॅन्डिडेट हू वॉन्ट बेटरमेंट शुड नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म. बघा खूप सारे कॉलेज, मी प्रायव्हेट कॉलेजची गोष्ट करत आहे, प्रायव्हेट खूप सारे असे कॉलेज असतात जे सांगतात की स्टेटस रिटेन्शन फॉर्म देऊन द्या. बघा अशी गलती करू नका, म्हणून सांगतो तुमच्यासोबत एक पर्सनल काउन्सिलर असणे गरजेचे आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करणार आहे. ठीक आहे, तर ज्यांनी पण काउन्सिलिंग फॉर्म फिल नाही केला विद्यार्थी मित्रांनो, पेड काउन्सिलिंग फॉर्म फिल करा, म्हणजे तुम्हाला काही अडचण आली तर ओव्हरऑल ती सॉल्व्ह केल्या जाईल. बघा तुम्ही जर एक वेळेस स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल केला तर मोस्टली तुम्हाला तिथे ॲडमिशन तुमची कन्फर्म होणार आहे आणि पुढचा राऊंड तुम्ही जो पण राऊंड असणार 2, 3, 4 तुम्ही कोणत्याच राऊंड करता एलिजिबल राहणार नाही. तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म हा द्यायचा नाही. बघा जर बेटरमेंट करायची आहे तर. सो कॅन्डिडेट हू वॉन्ट बेटरमेंट शुड नॉट फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. वन स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल्ड इट कॅन नॉट बी रिव्हर्टेड. नंतर तुम्ही काहीच करू शकत नाही, एक वेळेस भरला तर भरला. ठीक आहे, यामध्ये चेंज होणार नाही. नंतर बघा इफ अ कॅन्डिडेट फेल्स टू रिपोर्ट अँड जॉईन द अलॉटेड कॉलेज विदिन द प्रिस्क्राईब टाईम पिरियड दे विल नॉट बी इलिजिबल फॉर एनी फर्दर कॅप राऊंड. जर तुम्ही कॉलेजला व्हिजिटच केलं नाही, जो टाईम तुम्हाला दिलेला आहे ऑफिशियली त्या टायमात जर तुम्ही गेले नाहीत तर तुमची ॲडमिशन कॅन्सल मोस्टली आणि तुम्ही नेक्स्ट राऊंड कोणता जरी असला त्या राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकणार नाहीत, म्हणजे तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर. ठीक आहे, नंतर बघा कॅन्डिडेट मस्ट फिल इन देअर चॉईसेस प्रेफरन्स सेपरेटली फॉर ईच सबसिक्वेंट राऊंड.
आणि त्यानंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट 5th नंबरचा पॉईंट आहे, कॅन्डिडेट मस्ट फिल इन देअर चॉईसेस प्रेफरन्सेस सेपरेटली फॉर ईच सबसिक्वेंट राऊंड. जे पण तुमचे आगे म्हणजे फर्दर पुढे तुमचे राऊंड होतील त्या राऊंडमध्ये तुम्हाला जे चॉईस फिलिंग करायची आहे, जशी कॅप राऊंड 1ला केली होती, प्रत्येक राऊंडला तुम्हाला पुन्हा नवीन कॉलेज भरायचे आहेत. नवीन म्हणजेच तुम्ही ओव्हरऑल राऊंड 1मध्ये जे कॉलेज भरले ते तुम्ही पुढे ॲज इट इज ठेवू शकता, परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेस हा कॅप राऊंडचा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तुम्हाला कॉलेज लिस्ट तिथे सबमिट करावी लागणार आहे. नंतर बघा, इफ एनी कॅन्डिडेट इज सॅटिस्फाय विथ द अलॉटमेंट वॉन्ट टू कन्फर्म द ॲडमिशन. हे पण पॉईंट मी तुम्हाला समजून सांगतो, बट बघा तुम्हाला एक तुमच्याजवळ काउन्सिलर असणे गरजेचे आहे जो तुम्हाला सपोर्ट करणार आहे, बिकॉज प्रत्येक कॅप राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे, तुम्हाला कॉलेज टाकायचे आहे. फॉर एक्झाम्पल बघा, काही खूप सारे विद्यार्थी आहे माझ्या काउन्सिलिंगमध्ये, त्यांना प्रॉपरली सांगितलेलं आहे की टॉपचे कॉलेजेस हे वरतीच ठेवा, बिकॉज मोस्टली तुम्हाला जर कॅप राऊंड 2मध्ये बेटरमेंट करायची आहे, ठीक आहे, तर मोस्टली तुम्हाला एखाद बेस्ट वरचं कॉलेज मिळायला हवं. तुमचं जे ओव्हरऑल एक शब्द आहे ऑफिशियली दिलेला आहे, तो ऑफिशियल वर्ड आहे अपग्रेडेशन. ठीक आहे, तुम्हाला अपग्रेडेशन करता यायला हवं. म्हणजेच राऊंड 2मध्ये जर तुम्हाला टॉपचं कॉलेज पाहिजे तर मोस्टली तुम्हाला अपग्रेडेशन करून किंवा तुमचं अपग्रेडेशन होऊन तुम्हाला टॉपचं कॉलेज भेटू शकते. सोबतच तुम्ही राऊंड 2मध्ये पण कॉलेज ॲड करू शकता. तर हे लक्षात असू द्या, एक काउन्सिलर तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे. आताच काउन्सिलिंग फॉर्म फिल करा विद्यार्थी मित्रांनो. कधी पण त्याची जी प्राईस आहे ॲक्च्युअल 1499 रुपीज होऊ शकते. आता जस्ट तुम्हाला 999मध्ये फुल काउन्सिलिंग सपोर्ट राहणार आहे. ठीक आहे, आताच जा आणि तुमचं एक सीट पक्का करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणजेच तुम्हाला नेक्स्ट राऊंड जो पण राऊंड नेक्स्ट राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली ओव्हरऑल तुम्हाला सर्व सपोर्ट केल्या जाईल. सोबतच तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट सांगले जातील आणि तुम्हाला स्मार्ट ट्रिकनुसार तुम्हाला बेस्ट आणि तगडं कॉलेज मिळावं अशा प्रकारची तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट प्रोव्हाइड केल्या जाईल. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. नंतर बघा, इफ एनी कॅन्डिडेट सॅटिस्फाय विथ द अलॉटमेंट अँड वॉन्ट टू कन्फर्म द ॲडमिशन दे शुड फिल आउट द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. जर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म घ्यायची आहे, बघा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना GNM मधल्या माझेच काउन्सिलिंग मधलेच विद्यार्थी आहेत, त्यांना मोस्टली टॉपचं गव्हर्नमेंट कॉलेज हे फर्स्ट राऊंडमध्येच त्यांना मिळालेलं आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा कॉल आला की मला फिक्स हेच कॉलेज घ्यायचं होतं आणि मला तेच मिळालं, थँक्यू सर, आणि मला काय करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला फिक्स ॲडमिशन घेऊन घ्यायची आहे तर तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म द्यायचा आहे. आणि हा फॉर्म कुठून मिळणार ते पण मी सांगणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे, द कॉलेजेस शॉल नॉट फोर्स एनी कॅन्डिडेट टू फिल द स्टेटस रिटेन्शन फॉर्म. बघा कोणतंच कॉलेज हे तुम्हाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म द्याच. म्हणजे बघा सिंपल सांगण्याचा एकच अर्थ आहे, ऑफिशियल जे लिहिलेलं आहे की कोणी तुम्हाला फोर्स करू शकत नाही. बट मोस्टली मी सांगतो तुम्हाला, कोणी सांगणार नाही. तर बघा ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही किंवा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन तुमच्यासोबत कोणी शेअर करणार नाही. बघा खूप सारे कॉलेज असतात, प्रायव्हेटची मी गोष्ट करत आहे, खूप सारे कॉलेज म्हणतात आमचं कॉलेज बेस्ट आहे, तुम्ही येथेच ॲडमिशन घ्या ओव्हरऑल, आणि मोस्टली फोर्स करतात की तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून द्या. अगर तुम्ही एक वेळेस स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर तुमची फर्दर कॅप राऊंड करता तुम्ही कन्सिडर होत नाही आणि तुम्हाला तेथेच ॲडमिशन घ्यावी लागणार आहे. म्हणून तुम्हाला जे पण मतलब पहिलेच तुम्ही सोचून ठेवा की तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायची आहे आणि फिक्स करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आणखी मेन टायमावर जर तुम्ही तुमचं डिसिजन बदलत असाल तर ते तुमच्याकरता हानिकारक असू शकतं. मोस्टली तुम्हाला हे पहिले माहीत असणे गरजेचे आहे आणि मोस्टली तुम्हाला माहिती आहे की ते तुम्हाला ऑफिशियल अँड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. एक चांगली कमेंट आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि बघा खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ पाहतात पण शेअर करत नाही. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ही माहिती असायला हवी. आणि मोस्टली व्हिडिओला लाईक करून तुम्ही एक चांगली कमेंट करू शकता. नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट, निवड झालेल्या उमेदवारांना आता बघा कागद पडताळणी, म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, आतापर्यंत तुमचं ऑफलाईन हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही. तुम्हाला माहिती असेल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला SC म्हणजे स्क्रुनिटी सेंटर मिळतात, तिथे जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. बट येथे कशाही प्रकारचं तुमचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले नाही. बट बघा BSc नर्सिंगमध्ये मोस्टली आणि GNM मध्ये तुमचं ऑनलाईनच होऊन गेलेलं आहे. बघा GNM असो BSc नर्सिंग, तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे मोस्टली म्हणजेच पहिले तुम्ही जे फॉर्म फिलअप केले मोस्टली तुम्हाला ऑनलाईनच सर्व डॉक्युमेंट अपलोड करायला लावलेले आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रिअपलोड पण केले, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ॲफिडेविट पण बनवलं आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना रिमार्क गेलेला आहे. माझ्या काउन्सिलिंगमध्ये खूप सारे विद्यार्थी ज्यांचा रिमार्क गेलेला आहे. तुमचा जर रिमार्क असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ओव्हरऑल तो रिमार्क मोस्टली रिझल्टच्या अगोदर तो रिमार्क हटायला हवा, किंवा मोस्टली ही काळजी घ्या की रिमार्क मोस्टली तुमचा रिमूव्ह व्हायला हवा. तर काही पण तुम्हाला जर रिअपलोड किंवा काही पण तुम्हाला रिमार्क येत असेल तर मोस्टली त्या रिमार्कवर तुम्ही ॲक्शन घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला ओव्हरऑल सपोर्ट लागत असेल तर मोस्टली तुमचा रिमार्क हटवायचा असेल. आणि बघा रिमार्कचा प्रॉब्लेम आता पण तुम्ही फेस करता किंवा आतापर्यंत रिमार्कचा प्रॉब्लेम तुम्हाला ओव्हरऑल तिथे दिसतंच. आणि खूप सारे विद्यार्थी जे GNM आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला पण एक वेळेस चेक करून घ्यायचं डॉक्युमेंटमध्ये जाऊन की रिमार्क तुम्हाला दाखवत आहे का. दाखवत असेल तर टीमसोबत कॉन्टॅक्ट करा, तुमचं ओव्हरऑल सोल्युशन केलं जाईल, तुमचा रिमार्क हटवला जाईल आणि तुम्हाला एक प्रॉपरली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिलं जाईल कशा प्रकारे तुम्ही हा रिमार्क हटवू शकता. ठीक आहे, नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला काय काय कागद पडताळणी करता डॉक्युमेंट लागतात. बघा ऑनलाईन तुम्ही अपलोड केलेले आहे, आता ऑफलाईन पण तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायची आहे कॅपराऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळणार आहे किंवा जे पण कॉलेज अलॉट होतं तिथे जाऊन तुम्हाला ओव्हरऑल कागद पडताळणी करावी लागते, जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं. आता बघा तुम्हाला कागदपत्रे काय काय पाहिजे, डॉक्युमेंट काय काय पाहिजे. हे जर डॉक्युमेंट तुमच्यावर नसतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲडमिशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतं. गव्हर्नमेंट सीट भेटल्यावर सुद्धा तुमचं सीट कॅन्सल होऊ शकतं जर डॉक्युमेंट नाही आहेत तर. ठीक आहे, इम्पॉर्टंट म्हणजे काय काय डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आणि हे डॉक्युमेंट तेव्हा नसले तर मोस्टली तुमचे ॲडमिशन कॅन्सल पण होऊ शकते. तर हे डॉक्युमेंट आताच रेडी करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि डॉक्युमेंटमध्ये काही पण अडचण असली आणि स्पेलिंग मिस्टेक असली तर पण तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे. तर काही असं असले तर तुम्ही टीमसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. टीम तुमची ओव्हरऑल म्हणजे प्रॉब्लेम ऐकून घेईल आणि तुम्हाला सोल्युशन पण देणार आहे. ठीक आहे, तर मोस्टली टीमसोबत नक्की कॉन्टॅक्ट करा. म्हणून सांगतो की तुम्हाला काउन्सिलिंग फॉर्म आताच फिल करून घ्यायचा आहे. एक गव्हर्नमेंट कॉलेज जर तुम्हाला मिळालं असेल, ज्यांना पण गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं, ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन, बट तुमचं सीट कॅन्सल व्हायला नको. काही पण गलती करू नका विद्यार्थी मित्रांनो. छोटीशी मिस्टेक जरी केली तुम्ही तर तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागणार आहे.
आहे. तर मोस्टली टीमसोबत कॉन्टॅक्ट करा, आताच काउन्सिलिंग फॉर्म भरा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या. ठीक आहे. बघा 10वीची उत्तीर्ण गुणपत्रिका, सर्वात अगोदर शाळा महाविद्यालय सोडण्याचा दाखला म्हणजे तुमची टीसीमध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे का लक्षात असू द्या. नंतर बघा 10वीची उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, 2 डॉक्युमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. एक असतं 10ची मार्कशीट आणि एक असतं 10चं पासिंग सर्टिफिकेट, असे 2 डॉक्युमेंट असतात. ठीक आहे. नंतर बघा 10वीची पण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र सेम 2 डॉक्युमेंट, हे झाले तुमचे 5 डॉक्युमेंट. नंतर बघा इथे तुम्हाला क्लिअरली दिलेलं आहे आणि हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला कुठून मिळतील, स्कूल आणि कॉलेजमधूनच मिळतील. नंतर बघा इथे क्लिअरली लिहिलं आहे की अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झालेला आहे. बघा हे अटेम्प्ट सर्टिफिकेट मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. अटेम्प्ट सर्टिफिकेट तुमच्या महाविद्यालय शाळामधून घेऊन या, तुम्हाला देतील. आणि हा फॉर्मॅट तुम्हाला प्रॉपरली पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो, की अटेम्प्ट सर्टिफिकेट कसं असायला हवं हे पण मी सांगितलेलं आहे. काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना मी प्रॉपरली अटेम्प्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पण दिलेला आहे. तर आताच काउन्सिलिंग जॉईन करा, तुम्हाला पण हा ओव्हरऑल म्हणजे सर्वच तुमची मदत केली. आणि बघा काही पण अडचण आली विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशनपर्यंत तुमची सॉल्व्ह केल्या जाईल. म्हणून एक वेळेस तुम्हाला काउन्सिलिंग फॉर्म भरून घ्यायचा आहे. बघा महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र तुमच्यावर असणे गरजेचं आहे. त्यामध्ये जर स्टार्टिंगला कुमारी किंवा कुमार असं काही असेल आणि तुमचं नाव मिसमॅच असेल विद्यार्थी मित्रांनो, काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. याकरता तुम्हाला ओव्हरऑल ॲफिडेविट बनवायचं आहे प्रॉपरली, हे पण तुम्हाला सांगण्यात येईल. टीमसोबत कॉन्टॅक्ट करा. नंतर बघा जन्म व भारतीय नागरिकत्वाचा दाखला म्हणजे तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण लागणार आहे, हे पण तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. नंतर बघा जात प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याजवळ काय कास्ट सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे तुमच्यावर कास्ट व्हॅलिडिटी असणे गरजेचे आहे, परंतु त्यामध्ये पण काही चुकी नको, हे पण तुम्ही चेक करून घेसाल. नॉन क्रिमिलियर, ठीक आहे, हे प्रत्येकाला लागत नाही, ज्यांना लागते त्यांनाच हवा आहे. ठीक आहे, ज्यांचं निघत नसेल नॉन क्रिमिलियर त्यांना काही आवश्यकता नाही आहे. नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आणि हे सर्व ऑफिशियल मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो, काही फेक नाही. ऑफिशियल ब्राउचरमधले सर्व इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. बघा शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी, बघा मी सांगितलं होतं तुम्हाला वैद्यकीय अधिकारीचा एक फॉर्मॅट होतो ऑफिशियली, तुम्हाला तो जोडावा लागतो आणि तेच तुम्हाला मोस्टली मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे. बघा यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच काय मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. जो एनेक्सच्या रिएच होता विद्यार्थी मित्रांनो तो चालणार नाही, दुसरा एक होता GNM करता स्पेशल, तुम्हाला तोच लागणार आहे. आणि BSc नर्सिंग करता तुम्हाला एनेक्सच्या रिएच लागतो. तर जे पण GNMला आहेत वैद्यकीय प्रमाणपत्र ओव्हरऑल तुम्हाला हे वैद्यकीय अधिकाऱ्याचं म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल यांचंच लागणार आहे. सोबतच्या विविध नमुन्यानुसार एक तुम्हाला ऑफिशियल एक नमुना दिला होता, तो पण मी काउन्सिलिंगवाल्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्यानंतर बघा राखीव गटातील उमेदवारांनी त्यांच्या आवश्यक प्रमाणपत्रे कागदपत्रे अर्जासोबत सादर करावी. काही पण अदर SC ST EWS त्यांच्याकरता जे अदर डॉक्युमेंट आहे प्रॉपरली तुमच्याजवळ ते पण तुम्हाला जोडायची आहे. तर बघा मोस्ट इम्पॉर्टंट पुढील स्टेटमेंट आहे. बघा वरील सर्व प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती प्रवेशाच्या वेळी आणणे हे आवश्यक आहे. तुम्ही मोस्टली ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जासाल आणि सगळ्यांचे जवळपास 2-2 झेरॉक्स तुम्ही काढून ठेवा, जे तुम्हाला पुढे कामात येतील. ठीक आहे. नंतर बघा मोस्ट इम्पॉर्टंट इथे दिले आहे की तसेच संस्थेत दाखल होताना सर्व प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीची छाननी संस्थेमध्ये प्रवेश घेताना करण्यात येईल. बघा तुमचे डॉक्युमेंट हे प्रॉपरली चेक होतील विद्यार्थी मित्रांनो. काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर आताच टीमसोबत कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सांगण्यात येईल की हे करून जा. मोस्टली तुम्हाला तिथे काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे तुमची ॲडमिशन कॅन्सल होणार नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये गलती आहे, त्यांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे, काही जरी असेल तर टीमसोबत कॉन्टॅक्ट करा. नंतर बघा सामान्य परिचर्या व प्रवासिक प्रशिक्षण म्हणजे तुमचं GNM कोर्स हा एकूण 3 वर्षाचा कोर्स आहे बघा. आणि पूर्णवेळ नियमित असल्याने सदर प्रशिक्षणादरम्यान कोणतेही अदर शैक्षणिक अभ्यासक्रमास तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही. खूप सारे विद्यार्थी असतात जे अदर कॉम्पिटेटिव्ह किंवा अदर एक्झामची प्रिपरेशन करतात, परंतु तुम्हाला मोस्टली एक वेळेस तुम्ही ॲडमिशन घेतलं तर 3 इयर तुम्हाला पूर्ण कोर्स करायचा असतो. जर तुम्ही मधात जर ॲडमिशन सोडली तर तुम्हाला पेनल्टी म्हणून पैसेसुद्धा भरावे लागतात, पेनल्टीसुद्धा भरावी लागते. मी सांगणार आहे किती रुपीज तुम्हाला लागणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्रात नंबर 1 ट्रस्टेड काउन्सिलिंगला जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला काहीच अडचण येणार नाही ॲडमिशनपर्यंत आणि तुमचं एक गव्हर्नमेंटमध्ये सीट पक्क व्हायपर्यंत. ठीक आहे, तर हे नक्की तुम्हाला आता जॉईन करून घ्यायची, म्हणजेच तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. जोपर्यंत तुमचं एक गव्हर्नमेंट किंवा एक टॉप प्रायव्हेटमध्ये सीट पक्क होत नाही तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. तुमच्या कॉलेजचा फर्स्ट डे चालू होईल तोपर्यंत तुम्हाला सपोर्ट मिळणार आहे. आता बघा मोस्ट इम्पॉर्टंट बघा हाय स्टेटस रिटेन्शन फॉर्म, हा फॉर्म कसा भरायचा. म्हणजेच एक वेळेस तुम्ही काउन्सिलिंग फॉर्म फिल केला म्हणजे तुम्हाला तुमचं एक सीट गव्हर्नमेंट कॉलेज असो वा टॉप प्रायव्हेट कॉलेज असो तिथपर्यंत तुम्हाला सपोर्ट केला जाईल. तुमच्या कॉलेजचा फर्स्ट डेपर्यंत तुम्हाला सपोर्ट केला जाईल, डोंट वरी. ठीक आहे. नंतर बघा हाय स्टेटस रिटेन्शन फॉर्म खूप महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही. एकतर हा फॉर्म भरून तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावी लागते किंवा तुम्हाला हा फॉर्म न देता राऊंड 2ला जावं लागतं. म्हणजे हा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आपण हा फॉर्म कसा भरायचा आहे. सोबतच नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बघा हे तुमचं डाउनलोड सिलेक्शन लेटर. हे सिलेक्शन लेटर प्रत्येकाला डाउनलोड करायचं असतं. तुम्हाला तुमचा रिझल्ट लागताच, कोणता जरी कॅपराऊंड असला त्याचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे. सोबतच बघा नंतर तुम्हाला सांगितलेलं आहे काही इथे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो खूप सारे पॅरेंट्स आणि खूप सारे विद्यार्थी मला म्हणजे कॉलिंग करत आहे. खूप सारे विद्यार्थ्यांचा मला मेसेज आहे की सर आम्हाला आता तुमची काउन्सिलिंग जॉईन करायची आहे, आम्हाला सांगा प्रोसेस काय आणि इथे तुम्हाला काय काय फीचर्स मिळणार आहे हे पण आपण पाहूयात. थोडक्यातच बघू आपण आणि पूर्ण व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला कशा प्रकारे काउन्सिलिंग परचेस करायची हे पण सांगतो. आणि ज्यांना पण गव्हर्नमेंट सीट मिळाली आहे मोस्टली तुम्ही काउन्सिलिंग परचेस करून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण काही कारणास्तव तुमचं सीट कॅन्सल होऊ शकते. डॉक्युमेंट्स असो काही मायनर जरी तुम्ही मिस्टेक केली तर मोस्टली तुमचं सीट कॅन्सल होऊ शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग जॉईन करा. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चॉईसेस नॉट अवेलेबल, त्यांना राऊंड 2 राऊंड 3 राऊंड 4
पर्यंत तुम्हाला सपोर्ट राहणार आहे, जोपर्यंत तुम्हाला कॉलेज मिळणार नाही. ठीक आहे, तर प्रत्येकाने काउन्सिलिंग जॉईन करायची आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आपण एक वेळेस पाहूया कशाप्रकारे तुम्ही काउन्सिलिंग परचेस करू शकता आणि नेक्स्ट आपण पूर्ण जो व्हिडिओ आहे कंटिन्यू करू. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर बघा ANM GNM काउन्सिलिंग फुल सपोर्ट लॉन्च झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला पूर्ण फीचर्स पाहायला मिळतील. ज्यांना पण कॉलेज मिळालं किंवा ज्यांना पण चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, दोघांना पण काउन्सिलिंग परचेस करायची आहे. बघा, कारण जर तुम्हाला सीट अलॉट झालेला आहे तर तुम्हाला फुल ॲडमिशन सपोर्ट राहणार आहे. तुमचा कॉलेजचा फर्स्ट डे चालू होण्यापर्यंत तुम्हाला सपोर्ट राहणार आहे आणि ॲडमिशन घेताना मायनर मिस्टेक केली तर तुमचं सीट पण कॅन्सल होऊ शकतं. तर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला, DD असो, चेक असो, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स असो, स्पेलिंग मिस्टेक असो, A to Z तुम्हाला ओव्हरऑल जे पण तुमचे डाऊट असतील ते क्लिअर केले जाईल. तुम्हाला सपोर्ट देण्यात येईल. ॲडमिशन मिळण्यापर्यंत तुम्हाला फुल सपोर्ट देण्यात येणार आहे. सोबतच बघा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चॉईस नॉट अवेलेबल आहे. तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये पुन्हा चॉईस फिलिंग करायची आहे, पुन्हा कॉलेज टाकायचे आहे. प्रॉपर कॉलेज टाका तरच तुम्हाला सीट मिळू शकतं. हे पण गायडन्स तुम्हाला प्रॉपरली देण्यात येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे नवीन विद्यार्थ्यांना ओव्हरऑल चॉईस फिलिंग कशी करायची, सोबतच तुम्हाला कॉलेज लिस्ट पण प्रोव्हाइड केल्या जाते. तर बघा, आताच तुम्ही जर काउन्सिलिंग परचेस करत असाल तर तुम्हाला जस्ट 999 रुपीजमध्ये फुल काउन्सिलिंग सपोर्ट राहणार आहे. नेक्स्ट राऊंडपासून याची जे प्राईस आहे विद्यार्थी मित्रांनो ते 1499 रुपीज करण्यात येणार आहे. तर आताच तुम्ही एक तुमचं काउन्सिलिंग सीट पक्का करा. चला शॉर्टमध्ये पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला हा काउन्सिलिंग फॉर्म फिल करून पेमेंट करून घ्यायचा आहे. लिंक फॉर्म पे आप क्लिक करोगे, इस पेज पे आप आ जाओगे. यहाँ पर आपको सब कुछ जो फीचर्स है वो दे रखे हैं. जस्ट सिंपल आपको नेक्स्ट पे क्लिक करना है. नेक्स्ट पे क्लिक करते ही आपको ये सब कुछ इन्फॉर्मेशन भर लेनी है. जैसे इन्फॉर्मेशन भर लेते हो सिंपल आपको यहाँ पर पे नाउ पे क्लिक करना है. पे नाउ पे क्लिक करते ही आप डायरेक्ट पेमेंट पेज पे रीडायरेक्ट कर दिए जाओगे. थोड़ा वेट करिएगा. अब देखिए यहाँ पर आपको सभी UPI ऑप्शन है, जैसे कि आपको गूगल पे से पेमेंट करना है या फिर पेटीएम या फिर फोन पे, जिससे भी आपको पेमेंट करना है उस पर क्लिक करिए. फॉर एग्जाम्पल फोन पे से मैं पेमेंट करता हूँ, सिंपल उस पर क्लिक किया. थोड़ा यहाँ पर प्रोसेसिंग होगा, थोड़ा वेट करिएगा, जस्ट फ्यू सेकंड. उसके बाद डायरेक्टली आप उस ऐप पे रीडायरेक्ट कर दिए जाओगे. तो यहाँ से आप डायरेक्टली अपना पेमेंट कर सकते हो. सो इसी तरह आपको प्रोसेस करनी है और जाइए पेमेंट करके आपका एक काउंसलिंग सीट आप बुक कर लेते हो. तर त्यानंतर बघा, स्टेटस रिटेन्शन फॉर्म, जसं की तुम्हाला हा फॉर्म भरायचा नाही जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट राऊंडला जायचं असेल तर फॉर्म भरू नका. आणि तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायची आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे मोस्टली कसा भरायचा हे मी तुम्हाला काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, हा आहे तुमचा सिलेक्शन लेटर आणि डाउनलोड तुम्हाला हे नक्की करून घ्यायचं आहे. हे कशाप्रकारे डाउनलोड करायचं हे पण मी काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सांगणार आहे. काउन्सिलिंग नक्की जॉईन करून घ्या. सो गाईज, आताच तुमचं एक काउन्सिलिंगचं सीट पक्का करून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲडमिशनपर्यंत काही अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि जर काही अडचण आली तरी तुमचं सोल्युशन केलं जाईल, तुम्हाला प्रॉपरली गायडन्स दिला जाईल. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट येथे तुम्हाला दिलेलं आहे. बघा, संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी प्रशिक्षण अर्धवट सोडून गेल्यास शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर प्रवेश बंद दिनांकानंतर, बघा, मध्यावर प्रवेश बंद दिनांकानंतर रिक्त जागा भरण्याकरता दुसऱ्या उमेदवारास प्रवेश देणे शक्य नसते. बघा, एक वेळेस तुमचं सीट पक्का झालं त्यानंतर तुम्ही जर ते वॅकंट सीट राहू दिलं आणि सोडून दिलं तुम्ही, तर ते वॅकंट सीट तसं राहते विद्यार्थी मित्रांनो आणि ते मधामध्ये भरल्या जात नाही. त्यामुळे शासकीय संस्थेतील जागा ही रिक्त राहिल्याने पात्र व होतकरू उमेदवाराचे नुकसान होते. बघा, खरंच होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होते. बघा, कारण खूप साऱ्या तुम्हाला माहीत असेल GNMमध्ये ओव्हरऑल GNMमध्ये गर्ल्सला ज्यादा प्रायोरिटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या म्हणजेच गर्ल्सचं पण येथे काय होतं, नुकसान होतं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सीट मिळतं पण ते घेत नाही. काही विद्यार्थी मधातून म्हणजेच ओव्हरऑल प्रवेश रद्द करतात किंवा मधातूनच अर्धवट सोडून जातात. तर बघा, यास्तव प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण सोडून गेल्यास किंवा काही पण कारण असो, कोणत्या पण कारणास्तव तुम्ही प्रवेश रद्द केला आहे तर तुम्हाला 50,000 इतके तुम्हाला शुल्क द्यावे लागणार आहे. तर एवढी तुम्हाला ओव्हरऑल फीस त्यांना द्यावी लागणार आहे तुम्ही जर प्रवेश रद्द केला तर विद्यार्थी मित्रांनो, सोचून समजून ॲडमिशन घ्या जर घ्यायची असेलच तर. बिकॉज खूप सारे विद्यार्थी ओव्हरऑल ॲडमिशन घेण्याकरता इच्छुक असतात तर त्यांचं सीट तुम्ही खाऊ नका. ठीक आहे, ओव्हरऑल तुम्हाला काय करायचं आहे ते डिसिजन घेऊन घ्या. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपण शुल्क आकारणी पाहू. बघा, GNM कोर्स जर तुम्ही करता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लकी आहे, म्हणजे तुम्हाला फीस खूप कमी द्यावी लागते. म्हणजेच बघा, तुम्हाला जर BSc नर्सिंग करायचं नसेल, म्हणजेच मोस्टली तुम्हाला जर कमी पर्सेंटेज असतील तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज लागणार आहे. जर तुम्ही BSc नर्सिंग न करता GNM जरी केलं तर बघा, जे पण GNM करत आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजमधून करत आहे त्यांच्याकरता तर खूप महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आणि सोबतच फीस पण कमी आहे. आणि मोस्टली बघा, BSc नर्सिंगमध्ये तुम्हाला जर कमी पर्सेंटेज आहे तुम्ही GNM करता प्रायोरिटी देऊ शकता आणि गर्ल्स करता हे खूप चांगलं प्रशिक्षण किंवा आपण म्हणू शकतो एक चांगला कोर्स आहे. ठीक आहे, तर बघा, इथे क्लिअरली लिहिलेलं आहे की शुल्क आकारणी. बघा, इथे तुम्हाला शैक्षणिक शुल्क दिलेलं आहे आणि हे तुम्ही प्रॉपरली एक वेळेस वाचून घेसाल. शॉर्टमध्ये आपण पाहूया. बघा, तुम्हाला हे पूर्ण जवळपास वार्षिक तुमची फी आहे. बघा, मोस्टली वार्षिकच आहे. बघा, 10,550 रुपये तुम्हाला द्यावे लागते. एक वेळेस तुम्ही हे वाचून घेसाल, कारण प्रवेश शुल्क, पाठ्यशुल्क म्हणजे A to Z यामध्ये फी आलेली आहे. ठीक आहे, तर बघा, GNM कोर्सची पूर्ण फी आहे तुम्हाला. बघा, इथे एक वेळेस तुम्ही शैक्षणिक शुल्कमध्ये हे जे इन्फॉर्मेशन आहे ते वाचून घेसाल तर तुमची फी पण खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. शैक्षणिक लिहिलेलं आहे. बघा, त्यानंतर प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला बघा, मोस्टली तुमची वार्षिक फीज आहे. आपण एक वेळेस वाचूनच घेऊया. बघा, या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्क हे महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या दरानुसार राहतं. आणि बघा, निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम शैक्षणिक वर्षाचे अभ्यासक्रम शुल्क प्रवेशाच्या वेळीच भरावे लागते.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम शैक्षणिक वर्ष बघा, प्रथम म्हणजे काय फर्स्ट इयरची फी राहणार आहे. अभ्यासक्रम शुल्क हे पहिलेच तुम्हाला भरावं लागणार आहे. त्यानंतर प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेश शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थ्यांचा प्रवेश हा कन्फर्म होईल आणि शासनपत्र क्रमांक हे सर्व दिलेलं आहे. म्हणजे बघा तुमचा पर इयर एवढी तुम्हाला फी लागणार आहे. फक्त आणि फक्त किती 10,550 रुपीज फी तुम्हाला लागणार आहे. त्यामध्ये बघा काय काय येणार आहे बघा, प्रवेश शुल्क, पाठ्यशुल्क, ग्रंथालय येणार आहे, वसतिगृह येणार आहे. म्हणजे तुमची जवळपास वसतिगृहाची फी किती आहे, फक्त 4,000 रुपये विद्यार्थी मित्रांनो. वसतिगृह म्हणजे तुमचं हॉस्टेल, त्यानंतर बघा जिमखाना, त्यामध्येच तुमचा जिमखाना येऊन जातो, ग्रंथालय येऊन जातो आणि ओव्हरऑल सर्व यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे फक्त 10,550 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचा वर्ष निघणार आहे. म्हणजे जे पण गरजू विद्यार्थी असतील ज्यांची मतलब फी देण्याची क्षमता नसेल मोस्टली प्रायव्हेट कॉलेजमध्ये, तर तुम्ही GNM हा तुमच्याकरता एक बेस्ट आणि तगडा कोर्स राहू शकतो. ठीक आहे, गर्ल्सकरता प्रॉपरली मी बोलत आहे. आणि बॉईजचे सीट खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो. आय डोंट नो, बट विद्यार्थ्यांचे जे मतलब मोस्टली बॉईज आहे त्यांचे सीट खूप कमी राहतं. आता बघा, सपोर्ट अंटिल सिलेक्शन तुम्हाला नंबर 1 ट्रस्टेड काउन्सिलिंगमध्ये आताच एनरोल करून घ्यायचं आहे. आणि ज्यांना पण विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत चॉईस नॉट अवेलेबल आहे, ठीक आहे, त्या सर्वांनी ओव्हरऑल काउन्सिलिंग परचेस करून घ्या. पेड काउन्सिलिंग घ्या विद्यार्थी मित्रांनो. बिकॉज राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 जेवढे पण राऊंड होतात विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपरली तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असते. आणि चॉईस फिलिंगमध्ये काही गलती केली, तुम्हाला कोणतं कॉलेज फर्स्ट नंबर सेकंड नंबर टाकायचा आहे, प्रॉपरली जर तुम्ही टाकलं तरच तुम्हाला सीट अलॉट होते. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज इझिली मिळून जातं. असंच BSc नर्सिंगचं आहे. खूप सारे विद्यार्थी काउन्सिलिंग फॉर्म भरताना किंवा जे चॉईस फिलिंग आहे ते भरताना मिस्टेक करत आहात. टॉपचे कॉलेज हे तुम्हाला टॉपवरतीच टाकायचे आहे. मोस्टली तुम्हाला हे सर्व माहिती असणे गरजेचे आहे. तर तुमच्यासोबत एक काउन्सिलर असायला हवा. आताच जा विद्यार्थी मित्रांनो, काउन्सिलिंग फॉर्म भरून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट बघा, राऊंड 2 आणि नेक्स्ट राऊंड कधी होतील, किती राऊंड होतील, सर्वांचा हा क्वेश्चन आहे. बघा, राऊंड 2मध्ये ओव्हरऑल तुम्हाला कॉलेज कधी फिल करायचे आहे. बघा, राऊंड 2मध्ये मोस्टली तुम्हाला कॉलेजेस फिल करायला लागतील. राऊंड 2ला पण, राऊंड 3ला पण, राऊंड 4ला पण. म्हणजे जेवढे पण तुमचे राऊंड होतील त्यावेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. ऑफिशियल लिहिलेलं आहे. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कट ऑफ माहीत असणे गरजेचे आहे. म्हणून सांगतो, काउन्सिलिंग फॉर्म भरा. तुम्हाला प्रॉपरली गायडन्स दिले जाईल, कोणतं कॉलेज तुम्हाला फर्स्ट टाकायचं आहे, कोणतं लास्ट. म्हणजे तुम्हाला इझिली कॉलेज मिळून जाईल. त्यानंतर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट आपण डेट्स पण पाहणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप सारे विद्यार्थी पूर्ण व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करत. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट डेट्स तुमचे काय राहणार आहे. आपण हे डिस्कस करत आहोत कॅपराऊंड 1चा रिझल्ट आल्यानंतर कॅपराऊंड 2 करिता. ठीक आहे, आता बघा 13 ते 17 ऑगस्ट नोटीसमध्ये ऑफिशियली मोस्टली तुम्हाला दिलेले आहे डेट्स. आपण एक वेळेस पुन्हा पाहून घेऊया की तुम्हाला कधीपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घेऊन घ्यायची आहे. बघा, प्रॉपरली मी तुम्हाला किती इन्फॉर्मेशन इथे सांगितलेली आहे. बघा, एवढीच प्रॉपरली इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण यूट्यूबवर कोणी सांगत नसेल. ठीक आहे, बघा तुम्हाला इथे क्लिअरली दिसतं की तुम्हाला 8 ते 13 तारखेपर्यंत मतलब ओव्हरऑल जे पण तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं आहे, ठीक आहे, तिथे जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायची आहे. नंतर बघा तुमचा राऊंड 2 केव्हा चालू होणार आहे. ठीक आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन येतं की सर राऊंड 2 कधी होणार आहे. बघा, इथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की मोस्टली मी तुम्हाला डेट्स पण दाखवलेली आहे. आता बघा, 13 ते 17 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मोस्टली नोटीस मिळून जाईल राऊंड 2 करिता की तुमचा शेड्यूल केव्हा राहणार आहे, तुम्हाला केव्हा फॉर्म भरावा लागणार आहे, केव्हा तुम्हाला मोस्टली चॉईस फिलिंग करायची आहे. मोस्टली 13 ते 17 ऑगस्टपर्यंत तुम्हाला नोटीस पाहायला मिळेल. ठीक आहे, 2-3 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात. आणि मोस्टली राऊंड 2ची डेट्स तुम्हाला 20 तारखेपर्यंत किंवा 20 तारखेच्या जवळपास तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे राऊंड 2 पण तुमचा खूपच लवकर चालू होणार आहे. कारण ॲडमिशन प्रोसेस करता तुम्हाला एक स्पेसिफिक टाईम दिलेला असतो. ज्यांचं पण कॅपराऊंडमध्ये सिलेक्शन होतं त्यांना ॲडमिशन घ्यायला जायचं असतं. म्हणून तुम्हाला मोस्टली वाट पाहावी लागणार आहे. आणि काही पण ऑफिशियल नोटीस आली तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर तुम्हाला याच यूट्यूब चॅनलद्वारे कळवण्यात येते. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो, सीट्स खूपच लिमिटेड आहे. मोस्ट इम्पॉर्टंट बघा, काउन्सिलिंगची सीट लवकरच फुलफिल होतील विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरच ही काउन्सिलिंग बंद होणार आहे. म्हणजेच नवीन स्टुडंटना मौका मिळणार नाही. तर आताच तुम्हाला तुमची काउन्सिलिंगचं एक सीट पक्का करून घ्यायचं आहे. बिकॉज जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, एक टार्गेट असते आपलं. तेवढे जर बॅचचे विद्यार्थी झाले तर नंतर आपण स्टुडंटना एनरोल करू देत नाही. त्या स्टुडंट एनरोल करू शकत नाही. म्हणजे बघा, तुमच्यावर आता एक मौका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रॉपरली आताच काउन्सिलिंग फॉर्म फिल करून घ्या. आणि जस्ट पेमेंट झाल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला तुरंत एक प्रायव्हेट काउन्सिलिंग ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथे तुम्हाला ॲडमिशनपर्यंत सपोर्ट दिला जाईल. बघा, तुम्हाला स्क्रीनवर नंबर शो होत असेल, तिथे तुम्ही काउन्सिलिंग लिंक अशा प्रकारे मेसेज करू शकता. लिंक मिळणार आहे तुम्हाला. जस्ट फॉर्म फिल करून घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की पहा. येथे तुम्ही क्लिक करा, हा व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला माहित पडेल काय काय फीचर्स तुम्हाला भेटणार आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला काउन्सिलिंग परचेस करायची आहे. आणि तरी पण तुमचे काही डाऊट्स, क्वेश्चन, प्रॉब्लेम असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे DD चेक हे सर्व तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म कसा भरायचा हे सर्व तुम्हाला मोस्टली काउन्सिलिंग जे पेड बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. तर आताच तुमचे एक काउन्सिलिंग सीट पक्का करा. येणारे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि बिलकुल काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या सोबत आहे लास्टपर्यंत. आणि डोंट स्ट्रेस. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राइट फ्यूचर. मिलते नेक्स्ट वीडियो के साथ. तब तक के लिए थैंक्स.